नमस्कार. आणि आज आपण कुठे चाललोय? आज आपण चाललोय माझ्या मामाच्या गावी. मामाच्या गणपतीला आज वेणूपूरला एका गावात गणपती कसा पूजला जातो हे दाखवणार आहे. तर आपण चाललोय अणसूर या गावी, जे आहे वेंगुर्ला तालुक्यामध्ये. चला जाऊया. पर्यंत येऊन पोहोचलोय. आणि या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे मातीपासून बनवलेल्या ज्या तुळशी असतात त्या या गावामध्ये बनतात. तर तुम्हाला मी दाखवते. आता आपण या गावात पोहोचलोय आणि हा आहे या गावचा राखणदार. जयतीर देवस्थान हे खूप प्रसिद्ध देवस्थान आहे इथलं. आणि हा जयतीर इकडच्या पूर्ण पंचक्रोशीतील गावातल्या सगळ्या लोकांचं प्रोटेक्शन करतो. आणि इथे खूप मोठा उत्सव असतो जयतीराचा. तिथे मागे मंदिर आहे. तर कधी तुळसमध्ये आलात तर नक्कीच जयतीर देवस्थानाला भेट द्या. आणि आपण आता जाऊया आपल्या पुढच्या वाटेला. वेंगुर्ला म्हटलं की तिथे काजू आणि आंब्याच्या खूप बागा आहेत. आणि आता आपल्याला जाताना त्या सगळ्या बागा लागतात. आणि इकडच्या आंब्यांना खूप जास्त डिमांड आहे बाजारामध्ये. एकदम घनदाट असं बाग आहेत. हे इकडे रस्त्याला लागून ही पूर्ण आंबा आणि काजूची बाग आहे. तर आता ह्या रस्त्यावरती हा एक छोटासा घाट कसा आहे, वेंगुर्ल्यातून अणसूर गावात जाण्यासाठी हा छोटासा घाट चढावा लागतो. एक डोंगरच आहे हा. डोंगर चढून आपण गावात उतरतो. तर डोंगरावरती टॉपला पोहोचल्यानंतर आपल्याला वेंगुर्ल्यातल्या समुद्राचं दर्शन होतं. आणि ही आहे आमच्या सासूबाईंची शाळा. घरी पाच मोदक खाऊन झालेत. 6वा मोदक ताटात आहे तरी पण जेवण संपत नाही. वाव,
वाव, कसलं स्वच्छ पाणी आहे. हे तिथे काहीतरी लागलंय झाडाला. तिथे आधी गोठा होता. कुठे? इकडे इथे गोठा होता. मस्त आहे. इथे कपडे धुवायचे. माझं सगळं बालपण इथेच गेलंय, ह्याच मातीत खेळत बांगडत. त्यामुळे मी ह्याच मातीचाच आहे. असं किती वेस्टर्न किती काही दिसलं तरी शेवटी माझं मूळ इथेच आहे आणि ह्याच गावात आहे. मामांचा गणपती आणि मस्त अशी मूर्ती आहे आणि वरती माती बांधली आहे, त्याच्यामध्ये फळं आहेत आणि आंब्याचा टाळ आहे आणि खूप मस्त असं डेकोरेशन केलंय, एकदम गावातलं पारंपरिक असं. जेवलेत भरभरून आणि हे झोपलेत डायरेक्ट. इथे येऊन जर नाही झोपलीस तर अगं हे बघ की झोपलेत. अरे इकडे येऊन नाही झोपलीस तर अर्थच नाही कुठच्या गोष्टीला आयुष्यात. उठा उठा, आपण अर्थ शोधून काढूया. उठा 10 मिनिटं जरा पडतो. उठा लवकर उठा. 10 मिनिटं जरा लवकर उठा, लवकर उठा, जायचंय चला. तर हे आमचं घरचं भवानीचं मंदिर आहे आणि मामाकडे आल्यानंतर ह्या मंदिरात आल्याशिवाय कुठे जात नाही. आणि आता आम्ही परत आमच्या रिटर्न घरी चाललो आहोत. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आम्ही असेच छान छान व्लॉग घेऊन तुमच्यासमोर येत राहू. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुम्हाला कोकणी कल्चर कळेल.